झिंकच्या गोळी खाण्याची किंवा ओआरएस घेण्याची आपल्याला शिफारस करतात। तर ते ओआरएस कसं बनवायचं माहितीये का तुम्हाला? नाही। एक ओआरएसचं एक पॅकेट घ्यायचं, ते मिळतं आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात। तुम्हाला जेव्हा जेव्हा कधी अतिसार होतील तेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात यायचं आणि तिथे जे तुम्हाला ओआरएसची पुडी दिली जाते ती ओआरएसची पुडी 1 लिटर पाण्यामध्ये टाकायची। ते पाणी पूर्ण चमच्याने हलवायचं आणि ते पाणी आपल्याला काय करायचंय? प्यायचंय। आणि ते पाणी दिवसभरात 24 तासातच वापरायचंय। त्यानंतर शिल्लक राहिलेलं पाणी आपल्याला वापरायचंय का? नाही। हे पाणी पिल्याने काय होतं? आपल्या शरीरात इलेक्ट्रॉन्स तयार होतात आणि आपल्याला शक्ती मिळते, हो की नाही? आपल्याला चक्कर येत नाही, आपला चिडचिडपणा जातो आणि पोटाचे आतडे विकसित व्हायला मदत होतात आपली। तर हे याचं प्रमाण ठरलेलं असतं। तर 0 ते 2 महिन्याची जी बाळं आहेत त्यांना 5 चमचे द्यायचं असतं हे ओआरएसचं पाणी। आणि त्यांना झिंकची गोळी आपण देत नाही, कारण ते बाळ आईच्या अंगावर दूध पित असतं, हो की नाही? आणि जर तरी पण त्याचे अतिसार थांबले नाहीत तर त्याला हॉस्पिटलमध्ये रेफर करावं लागतं। त्याच्यानंतर 2 ते 6 महिने जे आहेत बालकं त्यांनी अर्धा कप प्यायचंय पाणी। आईनं त्या बाळाला चमच्याने अर्धा कप ओआरएसचं पाणी पाजायचंय आणि आपण जी झिंकची गोळी देणार आहे ती 20 mgची असते, तर त्यातली अर्धी गोळी द्यायची, म्हणजे 10 mgची गोळी त्या बाळाला द्यायची आहे। आणि नंतर 6 ते 5 वर्षापर्यंत जी बाळं आहेत त्यांना आपल्याला पूर्ण गोळी 20 mgची 14 दिवस द्यायची। किती? 14 दिवस ही गोळी दिल्यानंतर या गोळीमुळे आणि ओआरएस मुळे पुढील 3 महिन्यापर्यंत आपल्याला त्याच्यापासून संरक्षण मिळतं। किती? बरं, सांगितलेली माहिती तुम्हाला कळलेली आहे का? तर तुम्हाला हात धुण्याच्या पद्धती कशा आहेत ते माहिती आहे का? आपण या आधी पण इथं माहिती सांगितली होती। तर आमच्या आशाताई तुम्हाला त्याविषयी थोडक्यात माहिती सांगतील।